हाय एव्हरीवन, आजची रेसिपी खूप स्पेशल होणार आहे कारण आपण सुरमई थाळी बघणार आहोत। सुरमई थाळीमध्ये भात, सुरमई रस्सा, फ्राय केलेली सुरमई आणि सुरमई सुक्कं सोबतच भाकर या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। अशा नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी सुरमई फ्राय बघूया। सुरमई फ्राय करण्यासाठी स्वच्छ अशी सुरमई धुवून घेतलेली आहे। 2-3 पाण्यामध्ये चांगली अशी वॉश करून घ्यायची आहे ही सुरमई। चांगली सुरमई वॉश करून झाल्यानंतर इथे आपण हळद टाकणार आहोत। 2 मोठे चमचे हळद टाकायचे आहे। त्याचबरोबर मीठही ॲड करायचं आहे। मीठ थोडंच ॲड करायचं आहे कारण आपण फ्राय करताना जो मसाला तयार करणार आहे त्या मसाल्यामध्येही मीठ टाकणार आहे। सो इथे थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे। मीठ आणि हळद चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे या सुरमईला। प्रत्येक माशाला लागेल अशा क्वांटिटीमध्ये इथे हळद आणि मीठ यूज करायचं आहे आणि चांगलं सगळ्या माशाला चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळसाठी तसंच ठेवायचं आहे जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी असतं माशाचं ते सर्व काही निघून जातं। आता इथे सुरमई फ्राय करण्यासाठी एका खोलगट पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे इथे तेल घेतलं आहे आणि चांगलं असं स्प्रेड करून झाल्यानंतर इथे फक्त सुरमई फ्राय करून घेणार आहोत। काहीच यामध्ये मसाला वगैरे काहीच ॲड करणार नाही। सुरमई रस्सा जो करणार आहे त्यामध्ये यूज करणार आहोत आणि सोबतच जे सुरमई सुक्कं तयार करणार आहोत त्यामध्येही हाच सुरमई मासा आपण यूज करणार आहोत। सो फक्त इथे थोडंसंच फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही कारण सुकं करत असताना किंवा माशाचं कालवण करत असताना त्यामध्ये हा मासा शिजूनच निघतो, त्यामुळे हलकंसं असं फ्राय करून घेणार आहोत। आता सुरमई फ्राय करण्यासाठी लागणारा मसाला तयार करूया। मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी ज्वारीचं पीठ इथे चाळून घेतलेलं आहे। थोडाच मसाला यूज केलेला आहे। शेजारीच कटोऱ्यामध्ये बघू शकता छान असे हलकेसे फ्राय करून झालेले सुक्क्यासाठी सुरमई ठेवलेली आहे। आता या ज्वारीच्या पिठामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे असे रवा ॲड करायचा आहे कुरकुरीत होण्यासाठी। आता इथे घरगुती तयार केलेला मसालाही ॲड केलेला आहे, सोबतच हळद आणि मीठही घेतलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता। फ्री डिलेवरी घरपोच तुम्हाला हा मसाला भेटणार आहे। आता जी वॉश करून ठेवलेली सुरमई होती त्यावरही 2 चमचे हा घरगुती तयार केलेला मसाला टाकायचा आहे आणि चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। सुरमईला वरून असा मसाला नाही लावला तरी चालतं, टोटली ऑप्शनल आहे, पण तुम्हाला आवडत असेल जास्त तिखट तर तुम्ही अशा प्रकारे हा मसाला असा सुरमईलाही लावू शकता। तर चांगलं असं मम्मीने इथे स्प्रेड करून घेतलेला आहे मसाला। आता जो फ्रायसाठी तयार केलेला मसाला आहे त्या मसाल्यामध्ये हे मासे डीप करायचे आहे। चांगलं असं हे कोटिंग करायचं आहे माशाला आणि तव्यामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हा तवा ऑलरेडी यूज केलेला होता, म्हणजे जे सुक्यासाठी आणि कालवणासाठी जो मासा फ्राय करून घेतला तोच हा तवा आहे। त्याच तव्यामध्ये पुन्हा हे मासे आपण फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज होतो, जसजसे मासे फ्राय होतात तसतसा डार्क असा कलर येतो, छान खरपूस असा कलर दिसतो आणि टेस्ट ही कुरकुरीत अशी लागते। तर लो टू मीडियम फ्लेमवर हे मासे कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत। एक साईड चांगली फ्राय झाली की तिला टर्न करायचं आहे आणि दुसरी साईड ही टर्न झाल्यानंतर चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे। आता मासा चांगला शिजला तर व्यवस्थित असा टर्न होतो आणि जर शिजला नाही, फ्राय झाला नाही तर नीट असा टर्न होत नाही। आता तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा टर्न झालेला आहे आणि जी खालची साईड होती तीही मस्तपैकी अशी फ्राय कुरकुरीत अशी झालेली आहे। चला तर मग सर्व मासे याच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। तर तयार आहे आपला सुरमई फ्राय। सुरमई फ्रायची रेसिपी तुम्हीही घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली तुमची ही सुरमई फ्राय। आमची सुरमई फ्राय ही तयार झालेली आहे। चला तर मग नेक्स्ट रेसिपीकडे वळूया।
आता सुरमई थाळीमधली दुसरी डिश बघूया, ती म्हणजे सुरमईचं कालवण. सुरमईचं कालवण तयार करण्यासाठी इथे बिडाचा तवा घेतलेला आहे. त्या तव्यामध्ये 2 मोठे कांदे कापून आपण भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. इथे तेल थोडंसं जास्तच ॲड केलेलं आहे, सोबतच मिरच्याही ॲड केलेल्या आहेत. सर्व असं फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये तीळही ॲड करणार आहे. सो तीळ चांगले व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच तीळ यामध्ये ॲड करायचा आहे. तोपर्यंत आपला जो कांदा आहे तो छान असा डार्क ब्राऊन कलरचा झाला पाहिजे, तेव्हाच या कालवणाला मस्त असे चव येते. सुरमईचा रस्सा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही जर अशा पद्धतीने केला तर आता इथे मस्त असे तीळ टाकलेले आहेत आणि तीळ खूप पटपट तळून निघतात. तडतड असं होतच आहे, तुम्ही बघू शकता. तर पटकन असा गॅस बंद करायचा आणि चांगलं असे तीळ स्प्रेड करून घ्यायचे, जेणेकरून हे तीळ उडणार नाहीत. आता गॅस तर बंद केलेलाच आहे. आता बारीक अशी कोथिंबीर कापून यामध्ये टाकायची आहेत. आपला आता हा भाजलेला मसाला तयार झालेला आहे. आता आपण सुक्का मसाला तयार करूया. सुक्का मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी इथे खोबरं बारीक असं कापून घेतलेलं आहे आणि अद्रकही घेतलेली आहे. आता अद्रक आणि खोबऱ्याची चांगली अशी पेस्ट करायची आहे. आता हा मसाला तयार झालेला आहे. सोबतच जो भाजलेला मसाला आहे तोही यामध्ये टाकायचा आहे आणि पाणी टाकून थोडं अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि आपली अशाच प्रकारे सुरमई रस्स्याची ग्रेव्ही तयार होणार आहे. चला तर मग ग्रेव्ही तर तयार होतच आहे. आता इथे आपण एका पातेल्यामध्ये तेल घेऊया. तेलामध्ये बारीक 2 कापलेले कांदे आणि वरून कढीपत्ताही ॲड करूया आणि चांगलं असं गोल्डन असा ब्राऊन कलर होईपर्यंत मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. आता हे कांदे फ्राय होत आहे तोपर्यंत 2-3 असे टोमॅटोची फोडीही ॲड करायची आहे. जास्त अशी टोमॅटो फोडी ॲड करायच्या नाहीत. आणि जो आपला तयार केलेला मसाला आहे ग्रेव्हीसाठी तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा परतलेला मसाला तयार झालेला आहे. मस्त असं तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये हळद ॲड करायची आहे आणि घरगुती तयार केलेला मसाला 2 ते 3 चमचे ॲड करायचा आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल तर इथे तुम्ही मालवणी मसालाही ॲड करू शकता, पण इथे आम्ही यूज केलेला नाही, कारण जो काही आम्ही घरगुती तयार केलेला मसाला आहे तोच इनफ आहे आमच्या डिशसाठी. सो आम्ही तोच फक्त इथे यूज केलेला आहे. तुम्हालाही जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे. आता आधी दाखवल्याप्रमाणे हे मासे आपण आधी थोडेसे फ्राय करून घेतलेले होते, तेच मासे इथे टाकलेले आहेत. चांगले असे त्यातले काटे काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करत हे मासे ॲड करून घ्यायचे आहेत आणि आपलं इथे तयार आहे सुरमई सुक्कं. आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपला हा सुरमई सुक्कं हे तयार झालेलं आहे. मसाला तयार केला होता तोच मसाला आपण इथे सुक्क्यासाठीही यूज केलेला आहे आणि पुढे तोच मसाला सेम आपण सुरमईच्या रश्श्यासाठीही यूज करणार आहोत. सो एकदाच दोन्हीही मसाला तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं कामही कमी होईल आणि पटकन अशा रेसिपीज तयार होतील. तर आता इथे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान अशी आपली सुरमई सुक्काची रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता नेक्स्ट रेसिपीसोबत. आता नेक्स्ट रेसिपी आपली आहे सुरमईचं रस्सा. आता आपली सुरमई सुक्कं आणि सुरमई फ्राय तयार झालेली आहे. आता आपण बघणार आहोत सुरमईचा रस्सा. तर सुरमईचा रस्सा तयार करण्यासाठी तेच पातेलं यूज केलेलं आहे, कारण रस्सा क्वांटिटीमध्ये थोडा जास्त करणार आहोत. सो त्याच पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि जो प्रिव्हियसली तयार केलेला मसाला आहे तोच मसाला यामध्ये ॲड करणार आहोत. जो काही उरलेला मसाला होता तो सगळा यामध्ये ॲड करणार आहोत आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहोत.
चांगला असा मसाला फ्राय झाल्यानंतर यामध्ये घरगुती तयार केलेला मसाला ॲड करायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटनुसार यामध्ये मसाला ॲड करायचा आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर येतो हा मसाला टाकल्यानंतर. घरगुती तयार केलेला हा मसाला आहे. आता इथे 1 चमचा हळद ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हळद ॲड केल्यानंतर जे काही भांड्याला लागलेलं वाटण असतं त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पुन्हा या पातेल्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण हे वाया जाणार नाही आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे या ग्रेव्हीला. चला तर मग उकळी येतच असताना आपण यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि छान अशी थिक अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आता किती थिक हवी आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. चला तर मग इथं मस्त अशी उकळी येत आहे. 15 ते 20 मिनिट हे चांगलं असं उकळू दिलेलं आहे. आता तुम्ही यामध्ये कोकमही ॲड करू शकता. आम्ही भिजवलेले कोकमही यामध्ये ॲड करणारच आहोत. तुम्हीही करू शकता. आता जे मगाशी फ्राय करून घेतलेले मासे होते ते मासे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि आपली मस्त अशी सुरमईचा रस्सा तयार झालेला आहे. इथे आपले तिन्ही डिश तयार झालेले आहेत. तर तिन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अशाच प्रकारे सुरमई थाळी करता की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही आयडियाज असतील किंवा अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही रेसिपीज बनवत असाल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. आता सुरमई इथे ॲड केल्यानंतरही गॅस लो फ्लेमवर चालूच आहे. उकळी येतच आहे. तर छान अशी उकळी झाल्यानंतर आता इथे भाकर तयार करायला घेणार आहोत, कारण आम्ही नॉनव्हेज कोणतीही डिश असू दे भाकरसोबतच खातो. चपातीपेक्षा जास्त प्रेफर हे भाकरीला देतो. सो ज्वारीची भाकरीही तयार करणारच आहोत. आता या स्टेजला चांगलं असं मासा आणि ग्रेव्ही मस्त असं एकत्र झालं आहे. आता मस्त धुवून भिजवलेली ही कोकम ॲड करणार आहोत, जेणेकरून छान अशी मालवणी टेस्ट येईल या ग्रेव्हीला. छान अशा मालवणी टेस्टसाठी इथे कोकमही ॲड केलेलं आहे. चला तर मग आता भाकरीची तयारी करूया. भाकर ही ज्वारीची तयार केलेली आहे. मस्त अशा मम्मीने पातळ अशा भाकरी तयार केलेल्या आहेत. चला तर मग आमची सुरमई थाळी तयार आहे. सोबतच भाकरही तयार आहे, भातही तयार आहे. तुम्ही सुरमईसोबत काय खाता, चपाती की भाकर हे कमेंटमध्ये सांगा. चला तर मग सगळ्यांनी जेवायला या. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.